सो इथं मी जवळपास दुपारून 12-1 वाजे मटण बनवत आहे आणि व्हॉइस ओव्हर करत आहे, कारण मला अजिबात बरं नव्हतं. कुठलीच काहीच करायची इच्छा नव्हती. पण कसं आहे, एखाद्याला आपण जेव्हा कमिटमेंट देतो तेव्हा ते पूर्ण करावे लागते. सो इथं मटण आणलेली होती. जनरली नागपूरचं किंवा सिटीमधलं असो चिकन नाही आवडत आम्हाला गावाकडचंच आवडतं. सो म्हणून मटण घेऊन आलो होतं आज. सो मटण बनवत आहे. चिकन खूपदा बनवली आहे मी याच्या आधी, पण मटण कधी बनवलेली नव्हती. सो बघू आता कशी होते. आणि सकाळची ऑलमोस्ट सगळी कामं झालेली होती, स्वयंपाक पण झालेला होता. प्रत्येकांच्या जे मटण किंवा चिकन बनवण्याच्या ज्या पद्धती आहेत ते खूप वेगवेगळ्या असतात. तुम्हाला माझ्या आवाजामध्ये थोडंसं डिफरन्स वाटत असेल, कारण पूर्ण कफ आणि कोल्ड झालेला आहे. तर मी ज्या पद्धतीने करते ते फक्त आपलं अद्रक लसणाची पेस्ट आणि वाटलंच तर थोडंसं छोटा साईजचा कांद्याची पेस्ट घालून घेते. बाकी सगळं आपलं नॉर्मल जो मसाला असतो गरम मसाला तोच घालते. त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा काही घालत नाही, कारण ऑलरेडी त्या मसाल्यामध्ये सगळेच पदार्थ म्हणजे सगळे आपले तेजपान कलमी हे ते सगळंच असतं. सो त्याच्यामुळे मी फक्त गरम मसाला आपला नॉर्मल जो डेली यूज करतो तोच घालते. सो इथं फोडणी दिली आहे मी आधी अद्रक लसणाची आणि मग बाकी सगळं मटेरियल घालून घेणार.
टेरेसवर जाऊ नका, पूर्ण हालत खराब आहे. काल अन्वीची तब्येत खराब झाली आणि आज मॉर्निंगलाच मला पण सर्दी झाली, कारण ती जनरली जवळच झोपते, तर मला खूप लवकर व्हायरल लागतं दुसऱ्यांचं. सो आज येतात मालतीताई वगैरे संध्याकाळला. तर ऑलरेडी काल प्लॅन केलेला आम्ही मटण बनवायचं, तर मग थोडंसं डाऊनच होते मी 12 वाजेपर्यंत, पण त्यानंतर मग थोडंसं रिलॅक्स वाटलं तर मी म्हटलं बनवून घेते. आता ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे पूर्ण. फक्त आता उकडी आली आणि सांबार घातलं की गॅस बंद करून घेणार. मी मटण बनवलेलं आहे, याआधी चिकन बनवलेलं आहे 1-2दा, पण मटण मी फर्स्ट टाईमच बनवलेलं आहे. ऑलमोस्ट तसं बघितलं तर सारखंच प्रोसिजर आहे, फक्त मटण शिजायला वेळ लागतो. चिकन लवकरच शिजून जातं 1 तासात वगैरे. तर अजय गेलेला बाहेर प्रतीकदादासोबत, थोडंसं त्यांचं काही काम होतं तर, आणि मी झोपली आहे. तिला पण बरं नाही आहे, खूप ताप, म्हणजे कंटिन्यू तिचं अंग गरम राहत आहे. बघू, जर आज कमी नाही झालं तर मग उद्याला तिला घेऊन जाईन मी. संध्याकाळला नाही जमलं तर मग दिवसालाच घेऊन जाणार, कारण संध्याकाळपर्यंत वाट बघणे, म्हणजे ती ॲक्च्युली झोपत नाही आहे, थोड्या वेळाने उठते आहे ती. तर बस हे करून घेते, गॅस बंद झालं की बाकीचं मग संध्याकाळला करेन, कारण बाकी करायला वेळ नाही लागत. मेन होतं मटण. चिकन असते तर मी संध्याकाळलाच बनवलं असतं, कारण जास्त वेळ नाही लागत चिकनला. मटनला शिजायला वेळ लागतं आणि मी फर्स्ट टाईम बनवला आज. बघू आता कशी बनली. आणि माझी पण पूर्ण हालत डाऊन आहे. आता तरी मला थोडं फ्रेश वाटतं, पण सकाळी जे उठली, ॲक्च्युली सकाळी 6 वाजता अन्वीला ताप चढलेला, गरम झालं तिचं अंग, तर तिला डोस दिलं आणि मग मला पण बरं नव्हतं वाटत. सो मी पण टॅबलेट खाऊन झोपली. तर ऑलमोस्ट मी डायरेक्ट 9 वाजे उठली. कामवाल्या पण काकू येऊन गेलं होतं, काहीच आवरलं नव्हतं माझी किचन. बरं झालं त्याने थोडंसं आवरून दिलं. भांडी वगैरे नाही तर मी जनरली क्लीन करून सगळं पाणी वगैरे घालून ठेवते, पण आज सगळं तसं त्यांनी करून घेतलं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे नेक्स्ट डे. काल कंटिन्यू नाही केलं मी व्लॉग, कारण संध्याकाळला माझी पूर्ण एनर्जी डाऊन झालेली, पुन्हा ते झालं होतं. आज सकाळी पण चांगलं जाणवलं. आता टॅबलेट घेतली आहे तर थोडं बरं वाटतं आहे. कसं तरी शॉर्टकटमध्ये स्वयंपाक केला, अजयला टिफिन दिला. आता माझं बघेन काय बनवायचं नाही काय. मालतीताई वगैरे येऊन गेले, मी काहीच नाही शूट केलं, कारण एकतर खूप उशीर पण झालं होतं जेवायला आणि सगळं घाईघाईमध्ये, त्याच्यामुळे मी काही शूट नाही केलं. काय हो, तिथं घाल बरोबर ना, आणि हा पण घाल. मजा ते पण आहेत बावले, त्याच्यामुळे काहीच शूट नाही केलं. सगळं कामाचाच वेळ निघून गेला. तर म्हटलं आज कंटिन्यू करावं व्लॉग. आज आहे मंडे आणि आज आहे शिवजयंती. तो याचं सेपरेट व्लॉग तर मी वेगळं करेन शिवजयंतीचा. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.